जरा वाईटच घडलं गाडीसोबत. त्यामुळे तुम्हाला दाखवतो की एवढा स्क्रॅच आला बंपरला. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज जरा वाईटच घडलं गाडीसोबत. मला स्क्रीनशॉटवर दिसत असेल काय झालं ते सांगतो मी तुम्हाला. गेलेलो म्हाडा कॉलनीमध्ये. म्हाडा कॉलनीचा व्हिडिओ बघा, कंटिन्यू करतो. बरोबर म्हाडा कॉलनी आलं, इथून बाहेर कसं पडायचं, सगळं डेंजर काम आहे. मला पण बोलवलेलं आला स्क्रॅच. मूर्ख लोक आहे, माणूस की दाखवायला गेलो महागात पडला मला. तिला मदत केली. दोस्त थोड़ा हेल्प करो कि मेरे को खाली उधर से निकलने में मदद करो ना. थोड़ा लेफ्ट साइड बताना प्लीज़. हाँ बहुत क्योंकि ये बहुत छोटा जगह है ना, प्रॉब्लम हो रहा है. थैंक्स ब्रो. बापरे. काय चाललं चांगलंच, वाकलंय अक्षरशः. दाखवतो तुम्हाला मी नंतर. त्यामुळे तुम्हाला दाखवतो की एवढा स्क्रॅच आला बंपरला. हा एवढा आतमध्ये गेलाय. यार ते बाईला तरी सांगतोय की नका, तिथं जागा नाही आहे तिथे.
तरी नाही घेते टॅक्सी यार. त्यांच्या पण गाड्यांना काहीतरी आहे ना. लेफ्ट साईडला बघूया. चेक नाही केलेलं. लेफ्ट साईडला तर लाईनच आहे. अशी हाकला नाही ते. यार गाडीचं असं नुकसान जाम वाईट वाटतं यार. लोकांना नाही कळत. स्वतःच्या गाडीचं जेव्हा नुकसान होईल ना तेव्हाच यांना कळेल. काही गरज नव्हती. तरी तिला मी सांगतोय नको नको, पण नाही ऐकायचंच नाही. घुसवा गाडी, घाला गाडी. तर झालं असं, मी त्यांना आपलं कीर्तिमालच्या इथून काही होतं त्यांना जायचं होतं घोडपदेव म्हाडा कॉलनीमध्ये. म्हणून टॅक्सीवाला थांबवत नव्हतं म्हणून आपलं गेलो त्यांना घेऊन. जड हे पोती होती, गव्हाची पोती. ठीक आहे चला इकडून जाऊया. सरळ घेऊन गेलो. असं म्हाडा कॉलनीमध्ये पोचलो. त्यांनी गेटमध्ये आतमध्ये घ्यायला लावली. इतकं छोटी जागा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल केवढीशी जागा आहे. मला तर एका मित्राची मदत घ्यावी लागली इथून गाडी काढायला. आणि तिथं बाईक्स लावून ठेवल्या. एवढं कट्टू कट. जरा जरी थोडंसं इकडे मागे पुढे लेफ्ट राईट ना स्क्रॅच तुम्ही गाडीला गेलाच म्हणून समजा. एवढी छोटी जागा ठेवली आहे यार. सिरियसली यार गाडी काढायला नाकी 9 आले मला. ती बोलते आम्ही इकडं टॅक्सी घेतो. अहो काही जागा केवढी आहे. पुन्हा आधीच ते पोहतोय माझ्याकडे. मी कसं आहे अहो मी काय करणार. शेवटी काय घेऊन गेलो. रिटर्न येताना तिथून बाहेर पडताना हे असं गाडीला स्क्रॅच आला यार. काय यार एवढ्याशा जागेमध्ये एवढ्या तुम्ही गाड्या लावून ठेवल्या तरी काय गरज आहे. बाईक्स पण लावून ठेवल्या त्या. ते जे त्यांनी सिमेंटचं बांधलंय ना ते असं टोकेरी बांधलंय. अरे कफ तरी बांधा ना. एवढा कॉमन सेन्स नाही बांधणार ना. दुसऱ्यांच्या गाडीचं किती नुकसान होतं. ठीक आहे तुम्ही लावा, नाही तर कशी गाड्या घुसवून लावा. मला त्याशी घेणं देणं नाही. पण जरा कफ बांधा ना. टोकेरी बांधला कोणाला लागलं तर मग झालं ना. तर माझ्या गाडीला तर लागलं. आता काय मी जाणार नाही तर परत तिथं आतमध्ये. शपथ बाहेर बोलवाय ना. सांगणार बोलवा बाहेर कोण आहे ते. अरे यार हा बघ कसा दारू पिऊन चाललंय यार. हे असे बेवडी लोक चालतात. सिरियसली यार वाईट वाटायला लागलं. एवढी चांगली गाडी आहे. स्क्रॅच गेला, जबरदस्त स्क्रॅच गेला. हे पार्किंग लाईट लावून चालले. घे ना यार भावा काय करतोय. एवढा स्लो मोशनमध्ये चालवणार कसं होणार. सिरियसली यार छान वाईट वाटायला लागलंय. असं मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. एवढ्या छोट्या जागांमध्ये आता बाबा मी तरी जाणार नाही. अरे ॲम्ब्युलन्स जायला तिथं प्रॉब्लेम आहे आणि एवढ्या गाड्या लावून ठेवल्यात बाईक्स. तर रिवर्स करताना पण नशीब ते एका काकांनी काढली तरी तो वॉचमन बघतोय आपला आरामात. काय बाबा तुमचं तुम्ही बाबा वॉचमन आहात, हेल्प करायला पाहिजे. जाऊ दे चला भेटूया पुढच्या. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.